तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव तालुक्यातील पारखेड परिसरातून ट्रक क्रमांक MH28 BB 7314 मधून अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारे खामगावचे तहसीलदार सुनील पाटील यांनी 30 मार्च 2026 रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली। यावेळी तहसीलदारांनी एका संशयास्पद ट्रकला थांबवण्याचा इशारा केला, मात्र ट्रक चालकाने तहसीलदारांच्या आदेशाला न जुमानता रेतीने भरलेला भरधाव ट्रक पुढे नेला। मात्र तहसीलदार पाटील यांनी ट्रकचा पाठलाग करून अखेर ट्रक चालकासह सदर ट्रक ताब्यात घेऊन खामगाव तहसील कार्यालयात जमा केला आहे। दरम्यान तहसीलदारांच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांचे चांगलेच धाबे दणाणले असून या प्रकरणी महसूल प्रशासन नेमकी काय कारवाई करते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज शेख मोहम्मद, खामगाव। आज पारखेडच्या तिथे साधारणतः पारखेडवरून काहीतरी रेतीची वाहतूक होते आहे असं बातमी मिळाली। त्या अनुषंगाने मी स्वतः माझ्या काही वाहनाने नॅशनल हायवेला जात असताना एक वाहन क्रमांक MH28 BB 7374 हे वाहन रेतीची अवैध वाहतूक करत असताना आढळून आले। त्याला थांबवण्यासाठी मी बराच प्रयत्न केला, परंतु भरधाव वेगाने तो पुढे जातच होता। त्यामुळे त्याच्या वाहनाच्या समोर माझं वाहन केलं आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, परंतु त्यांनी पुन्हा त्या हायवेवरून U-turn मारून पुढे मला चकमा देऊन निघायचा प्रयत्न केला त्यांनी। त्यामुळे थोडसा एका मुरमाच्या तिथे त्याला मी पकडण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे त्याच्या विरुद्ध आम्ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि नियमाच्या अनुषंगाने फौजदारी कारवाईचा प्रोसेस